दुपार आणि अगदी तिकडे मॅच चांगल्या झाल्या. आता इव्हनिंग सेशनकडे आपण वळतोय. 4 वाजून मिनिटं झाली आहेत. 14 संध्याकाळच्या सत्राला होती सुरुवात. गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ, सत श्री अकाल, आदाब, जय शिवराय बदलापूर. कसं काय मंडळी, सहर्ष स्वागत. इनसाइड आउटच्या फटक्यानं झालंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ना हमें चांद चाहिए ना फलक, हमें बस चाहिए लेट जगन्नाथ मेमोरियल ट्रॉफी की झलक. आणि स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित तमाम लाडक्या प्रेक्षकांचं करूया आपण हार्दिक स्वागत. पहिल्या बॉलवरती आलाय क्रिकेटमधील एक कॉपी बुक स्टाईल, तंत्रशुद्ध फटका आणि सुरुवात झाली आहे टीम बोनकोडेच्या डावाला चौकारानं. बॉल तयार, बॉबी आता टाकलाय बॉबीनं बॅटन पॅड मध्ये. ब्लॉक हॉल, सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. जोपर्यंत बॉल उचलला जाईल तोपर्यंत धावा मिळतील. या ठिकाणी 2 मॅच तुम्हाला पाहायला मिळत्या. एका बाजूला भिवंडी तालुका, दुसऱ्या बाजूला नवी मुंबई. अगदी अवघ्या भारत विश्वात सर्वात बेस्ट प्लॅन सिटी जर कोणती आहे तर प्रत्येक नवी मुंबईकर अभिमानानं सांगतो, ज्याचे भाग्य विधातात सन्माननीय माजी मंत्री आणि पालकमंत्री सन्माननीय गणेशजी नाईक साहेब आणि त्यांचे पुतणे ओमकारजी नाईक पुरस्कृत बोनकोडे 11 बोनकोडे इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. मर्यादा पिसेकर आणि पूर्ण परिवाराच्या ठिकाणी शुभागमन होतं. संध्याकाळच्या सत्रात पुनश्च एकदा या सर्वांचं करूयात या रंगमंचावरती स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आपण हार्दिक स्वागत. फटका फसला, फटका फसला, बॉल हवा होता. बॅटची लिडिंग एज बॉबीनं घेतलाय झेल आणि फलंदाज बाद होतोय. लागलाय धक्का पहिला टीम बोनकोडेला. कॉम्बॉक्स मध्ये आमच्यासोबत जॉईन होतात आवाज शिरवलीचा, पनवेल रायगडचा रोशन पाटील. क्या म्हणशील रोशन, जी सुरुवात झाली होती पहिल्या बॉलवरती इनसाइड आउट, एक देखणा फटका, तदनंतर बॉबीनं काढली विकेट. अगदी पारचंदनं अगदी ग्रेट स्टार्ट दिला होता आणि त्यानंतर अगदी दुही धाव परिपूर्णपणे प्राप्त केल्यानंतर तात्काळ या फलंदाजाच्या खेळीचा अंत केला गेला. अगदी गोलंदाजानं उत्तम दर्जाचा चेंडू सफर केला. नाव आहे बॉबी. बॉबी भोईरनं उत्कृष्ट दर्जाचा चेंडू आपल्या भात्यातून पेशकश केला, ज्यामध्ये विकेटचं राहिलं बदन. तिसऱ्या चेंडूमध्ये विकेटचं बदन राहिलं. अगदी नवी मुंबई परिभागातील बोनकोडे 11 बोनकोडे या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय फसुआई जय काप्रोबा 11 वेहेले. एक मातबर लढत आहे या दोन संघांदरम्यान. नक्कीच एक चांगला संघ. स्वर्गीय आपण पाहताय फसुबाई 7080 या नावाने टीम खेळत असते. आज तुम्ही पाहताय स्वर्गीय फसुबाई 7080 आणि त्या सोबतीनं जे ग्रामदैवत वेहलेचं काफ्रोबा, त्या अगदी देवताच्या आशीर्वादानं ही टीम मैदानावरती उतरली आहे. स्वर्गीय फसुबाई 7080 जय काफ्रोबा वेहले गाव आणि त्यांना फाईट करते टीम बोनकोडे 11 बोनकोडे. अगदी ग्रामदेवतेच्या कृपा आशीर्वादानं या दोन संघांची आपण नेहमीच एक चांगली बरकत पाहिली आणि आज तंत्रशुद्ध खेळ साकार करण्यासाठी क्रिकेटच्या सारीपाठावरती हे दोन संघ आमने सामने खेळत आहेत. अगदी ग्रेट स्टार्ट झाल्यानंतर अगदी बोनकोडे 11 संघाच्या पारचंदला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केले गेले बॉबीच्या माध्यमातून. बॅट मैदानावरती आला परशुराम, त्याच्या सोबतीनं बॅटिंग करतो अब्रार. पहिला चेंडू डॉट आलाय. अगदी अब्रार आणि परशुरामी विकेट आता पार्टनरशिप सेकंड विकेटसाठी कुठपर्यंत जाईल त्याकडे लक्ष जरूर लागलं. 6-1 बाद सध्या चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. पॉवर प्ले सुरू आहे आणि फटका हा देखील फसलाय डीप मध्ये. लॉंग ऑन विजेंद्र पाटील आणि टिपलाय त्या ठिकाणी झेल आली. विकेट, धक्का लागलाय. 6 नंबर 2 बोनकोडे संघाला. अगदी दमदार पद्धतीचा चेंडू सफर केला बॉबीने. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये हा फलंदाज बाद होतोय. त्या ठिकाणी सज्ज होते विजेंद्र पाटीलनं पकडलेला तो दमदार झेल. लागलेला दुसरा करारा देत धक्का बोनकोडे 11 बोनकोडेला आणि खेळाडू बाद होतोय. चांगलं काम करण्यासाठी आलेला परशुराम बॅक टू द पॅव्हिलियन. वरती हे गाणं प्रचंड गाजतं.
नाखवा तुमच्या सोनीला कोकण दाखवा. 6-2 बाद. अंतिम बॉलचा खेळ मैदानावरती आता बाकी आहे. पहिल्या P1 मधील धावफलकावरती धावा 6. क्रिकेटमधील शिस्तीसाठी खरं तर बोनकोडे संघ ओळखला जातो. परफेक्ट यॉर्कर. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. विन इट. बॅक टू डग आउट. एकदा नक्की बनतात. बॉलर बॉबी भोईर. परफेक्ट अनप्लेबल यॉर्कर. आणि आजच्या दिवसातील बॉल ऑफ द डे अँड स्पेल ऑफ द डे. 6-3 विकेट काढलेत गोलंदाज बॉबी भोईरनं. निश्चित वेळ संघाकडून टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अगदी NMPL असेल, ठाणे जिल्हा प्रीमियर लीग असेल, भारतातील अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा असतील जिकडे सातत्यानं मॅग्निफिसंट नवी मुंबई नावाचा ब्रँड खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याचे पुरस्कर्ते बिनकडे गावाचे एक युवा यशस्वी उद्योजक आणि राजकीय क्षेत्रातील नाईक परिवार म्हटलं की आवर्जून नवी मुंबई म्हटलं आपली एक फाईट वातावरण टाईक. ते नाव म्हणजे गणेशजी नाईक साहेब आणि त्यांचे पुतणे ओमकारदादा नाईक आपल्या सोबतच. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. टप्पा पडला, चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातात. बोनकोडेच्या क्रिकेटला देखील पलटवार करावा लागेल. धमन्यात बजरंगी निश्चय आमच्या अलगद राख होणार जाळाच नाही. आम्हाला उद्ध्वस्त करण्याचं हट्ट नको, तेवढं जमणार तुमच्या कुळास नाही. स्वबळावरती उभारलेल्या बुर्जाला सहज पाडणं शक्य वादळाच नाही. अरे गगनभडाडीचं वेळ रक्तात आमच्या, आम्ही घाबरत कोणत्या आभाळास नाही. पुनरागमन बोनकोडेला करायचं. अपील ओईटी आउट. समोर परफेक्ट प्लम. इम्पॅक्ट इन लाईन. मधल्या स्टंप वरती जाऊन बॉल धडकतोय आणि विकेट येते. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. राईट हॅम मोठं विकेट आले. गोलंदाज अगदी बरोबर इम्पॅक्ट इन लाईन. विकेट हिटिंग. अपील अपील हाऊस दॅट. आणि अंपायर सांगत असताना इट्स OUT आउट. सन्माननीय प्रदीपजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलंही सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि या क्रीडानगरीमध्ये आलेल्या सर्वच मान्यवरांचं हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण करतोय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 8वं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या तरी बोनकोडे संघाची या धावगती आपण जर पाहिली तर संघ अडचणीत सापडलाय. रोशन पाटील सर, दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण जर ही अतिरिक्त धाव ऍड केली तर 4 विकेटच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अगदी वेहेले संघाचा विचार केला तर धाकड गोलंदाजी आपल्या धुरंधर गोलंदाजांकडून साकार केली जाते, परंतु या तीक्ष्ण धारदार गोलंदाजी विरोधात
अटकेपार फटके ओमी येथे खेळावे लागतील. हा फुल टॉस आता इनफिल्डच्या वरनं काढलाय. अंपायरचा इशारा तिकडे आला, नो बॉल. आता थोडासा अडचणीत जो संघ सापडलाय ना, त्यातून बाहेर यायला एक मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. कारण म्हटलं जातं ना, रोशन सर डबक्यात राहून असा काळ घालू नको, भाव साठवणी मनाचा शेवाळ करू नको. एकदाच काय असेल मोकळेकर बोलूनी ओंजीभर पाण्यामध्ये संघर्षाच्या आभाळाला तू अंधारामध्ये करू नको. या मॅचमध्ये आता बाउन्स बॅक करणं तितकंच गरजेचं आहे. कारण आज 19 फेब्रुवारी, आज संघर्षाचा महामेरू, छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा सुंदर असा दिवस. मिडविकेटला बॉल कॅच झाली आहे, फ्री हिट आहे, त्यामुळे फारसा धोका मैदानावरती नसणार आहे. एक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. अल्पक्षणात चैतन्य यावं, संजीवनी ऐसी काय, जीवनाचा सार उमगावा, नाव ऐसे शिवराय. आणि आज शिव जन्मोत्सवाच्या जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज 19 फेब्रुवारी आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत अगदी हिंदुस्थानाचा सर्वाधिक मोठा उत्सव, त्याचं नाव शिवजयंती. आणि तुम्हा सर्वांना, बदलापूरकरांना, ज्यांच्या अगदी पचपर्शानं पावन झालेली छत्रपती शिवरायांची माती आहे, तुम्हा सगळ्यांना जय शिवराय. समोर खेळ आहेत, आता रन्स मिळतील. चाललाय बॉल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर स्टँड मध्ये हा आलाय, एक कडक फटका, धावा मिळतील 4. खेळाडू सारे मैदानान खेळती जिद्दीन. ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी नक्कीच A1 क्वालिटीचा ब्रँडेड आपण फटका पाहिला. अनिकेत विरोधात ही फटकेबाजी. 15 धाव पुस्तकावरती पाहावयास मिळत आहेत. अनिकेत नामक गोलंदाजावरती आता हल्ले चढत आहेत. यातून बचावात्मक भूमिका आखावी लागेल अनिकेतला. राईट मोर द विकेट न हा चेंडू सफर केला जातो. डॉट बॉलची समाप्ती, धारदार गोलंदाजीचं आकलन या गोलंदाजाकडून साकार केलं जातं. 12 चेंडूंचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि धावफलकी जर धावा पाहिल्या तर 4 गड्यांची राहिली कत्तल. धावसंख्या जाऊन पोहोचते, बोंडकोडे 11 बोंडकोडे संघ जाऊन पोहोचतोय 15 धावा. धावपटलावर डीजे म्युझिक. परेशजी चौधरी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. ऑलरेडी एक संघ त्यांचा हर्ष श्री 11 जयशंकर चांदेई संघ क्वालिफाय झालेला आहे टॉप 10 मध्ये. आज याच नावाने एक संघ खेळणार आहे. हर्ष श्री 11 जय जलेश्वर वाडेकर सिद्धू पाटीलचा संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसेल नेक्स्ट मॅच मध्ये. त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. फिरकीचं आक्रमण, फिरकीचं माहेरघर म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं तो म्हणजे जय जलेश्वर वाडेकर. सध्या तरी आपण पाहिलं तर खेळाचं पहिलं सत्र आहे. 2 पॉवर प्ले या ठिकाणी संपन्न झालेत. 4 विकेट्स गमावलेत. 15 धावा धावफलकावरती. ऑन स्क्रीन सन्मान्य मयूरदादा पिसेकर यांची कन्या सध्या आपण पाहतोय सम्राज्ञी या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना आणि त्यांचा लाडका भाचा या ठिकाणी मॅचचा आनंद घेतोय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट, ओ टू कम बॉक्स. व्यासपीठावरती मोठ्या संख्येनं मान्यवरांची रेलचेल सुरूच असतं. मयूरदादा, प्रतीकदादावरती प्रेम करणारा प्रचंड मोठा मित्र परिवार आहे. आणि इथे बॉबी भोईर थांबायचं नाव घेत नाहीये. अली अजून एक विकेट आणि फलंदाज होत आहेत बाद. पूर्णपणे या मॅचमध्ये स्वर्गीय फसुबाई 7080 काफ्रोबा वेहले मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवरती आहे. नेहमीच हेमंत पाटील आणि त्या सोबतीनं दिशांत पाटील पुरस्कृत हा संघ खेळत असतो. अक्षप पाटील आज इकडे मॅचचा आनंद घेतात कॉमेंट्री बॉक्स समोर. एक हँडसम अँड डॅशिंग पर्सनॅलिटी. आज ड्रेसिंग भाईची इतकी हार्ड की पूर्ण वेलेगाव म्हणेल भाई जैसा बॉबी दुसरा हार्ड कोईच नाही आहे. टीमची टोटल धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे पूर्णपणे डॉमिनेट करताना बॉबी. आणि त्याआधी अनिकेत पाटीलला तुम्ही पाहिलं धावफलकावरती सध्या थांबलंय पूर्णपणे. तुम्ही पाहताय स्कोर धावफलकावरती आतापर्यंत 15 धावा आणि 15ला विकेट्स त्या मात्र गेलेत 5. आणि आतापर्यंत तू जर बॅटिंग कार्ड पाहिलं ना, कोणताही फलंदाज 3 पेक्षा जास्त बॉल मैदानावरती खेळू शकला नाहीये.
प्रत्येक 2 बॉल नंतर तिसऱ्या बॉलवरती विकेट आली आहे. फक्त एक मात्र चौकार मारून अजूनही ऋतिक या मॅचमध्ये बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधनं रन्स येणं बोनकोडे 11 बोनकोडे संघासाठी फार गरजेचं आहे, कारण बॉलिंग युनिट आहे ना बोनकोडे टीमकडे देखील आहे. संघर्ष नवी मुंबईकरांच्या क्रिकेटच्या रक्तात देखील अनेक मोठे तारे सितारे नवी मुंबईच्या क्रिकेटनं दिलेत. मग त्यामध्ये अनुपदादा पाटील असतील, जे एक लेजंडरी प्लेअर आहेत. नवी मुंबईचा कोहिनूर भूषण पाटील असेल, सध्याच्या घडीला ज्या गावाच्या क्रिकेटनं नवी मुंबईला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रचंड मोठं यश दिलं आणि अनेक सारे स्टार प्लेअर दिले धारावी नगरीनं. सचिन नाईक, भावेश, त्यानंतर धीरज, विकी यांसारखी मोठी स्टारकास्ट याच नवी मुंबई परिसरातनं येताना आपल्याला पाहायला मिळाली. वाशिगाव संघ असेल, त्यानंतर गॅरोची टीम असेल, ऋतांशू असेल, खूप मोठं क्रिकेट आहे नवी मुंबईमध्ये. गंगाधर इंगोले हे नाव विसरून कसं चालेल. अनेक सारे व्यावसायिक क्रिकेटर नवी मुंबईच्या परिसरांना दिले. एक सिंगल ॲड होती, धावफलक एकने पुढे चाललाय. 16 ऑन दी बोट, 16 धावा धावफलकावर. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर. लापटाम ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन ओळखलं होतं, थांबले आणि त्यानंतर वाट पाहिली आणि नंतर वाट लावली. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार. काही दमदार फटके खेळले जात आहेत. अलीकडच्या 2 षटकांचा विचार केला तर धावत संख्येला पूर्णपणे रोखलं गेलं होतं, धावत संख्येला पूर्णपणे तालेबंद केलं. परंतु आता फलंदाज डोकं वर काढतायत, ज्याचं नाव आहे बॅटिंगच्या माध्यमातून स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठी आलेला खेळाडू हिटमॅन. पारी खेळत असताना पहा अगदी हा चेंडू गोलंदाजाकडून सफर होताना पाहिला आणि अतिशय अचंबित करणारा चेंडू आपल्या भात्यातून सफर करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती बॉबीला पाहू शकता. गोलंदाजीच्या आलेखाचा जर लॉबी पाहिला तर बॉबीनं कलात्मक गोलंदाजी साकार केली. 4 फलंदाजांना या खेळाडूनं बाद केल्या. पुन्हा एकदा जोरदार अपील पाहिली, परंतु तत्पर अगदी 1 धाव लेग बायच्या स्वरूपानं इथे प्राप्त केली जाते. नक्कीच ऋतिक चांगली बॅटिंग करतोय. 6 बॉलचा सामना करत त्याच्या बॅटमधनं 11 रन्स आलेत. बोनकोड 11 टीम सध्या जी कोलाप्स झाली आहे ना, त्या टीमचा डाव सावरण्याचं काम सध्या ऋतिक या मॅच मध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉबी 5 पर कंप्लीट करेल का? हा त्याचा अंतिम बॉल डावा स्टिकच्या बाहेर आहे का? वेट फॉर अंपायर सिग्नल. या संपाचा इशारा. त्या ठिकाणी एक्स्ट्रा रन मिळते. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती झाली आहे 24. ऋतिक एका बाजूनं खेळतोय, स्वप्नील त्याच्या सोबतीनं मैदानावरती बॅटिंग ट्रॅकवर आलाय. अंतिम बॉल बॉबीच्या स्पेल मधला आणि तो ऑन साईडला आडवा बॅटनं टर्न केलाय. पॉवर प्ले संपलाय, फिल्डिंग विखुरलेली आहे. एक सिंगल मेल. षटक संपलेत मैदानावरती 3 आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी 25ला 5 बाद. परिणामांची चिंता नव्हती आम्हाला कधीच, फक्त संघर्षानंतर सुखाचा प्रवास हवा होता. नव्हतं निराश होऊन थांबणारे मुळीच. बुनकोडे संघ जिंकून लढाई असा मोकळा श्वास हवा होता. आता मागचा जो षटकार आला ना, त्यानंतर थोडासा सुटकेचा निश्वास सोडताना टीम बुनकोडे 11ला या ठिकाणी आपण पाहिलंय प्लेयर्स डगआउट मधनच खेळाडू पाणी घेऊन जातील मैदानाच्या आतमध्ये. प्लेयर्स डगआउट तिकडनंच पाणी घेऊन तुम्ही आतमध्ये जा. षटकं संपली आहेत. मैदानावरती 3 धावा झालेत. धावफलकावरती 25. अजूनही 2 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. आणि रोशन सर म्हटलं जातं ना, कठीण काळात संयम ठेवावा, त्यानं अस्तित्व भंग पावत नाही. अरे संघर्षात धार लागते सामर्थ्याला, कधी सोन्याला गंज लागत नाही. असं बदलापुरातील 24 कॅरेटचं सोनं मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. अर्थातच त्या स्पर्धेचं नाव स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर स्मृती चषक. आपल्या आईच्या, आपल्या वडिलांच्या आशीर्वादानं क्रिकेट विश्वाला प्रेमात पाडणारं आणि क्रिकेट विश्वाला वेड लावणारं, अवघ्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वात मयूर ग्रुप नावाचा ब्रँड झळकावणारं हे 8वं पर्व ज्याच्यावरती आहे बदलापूरला टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला गर्व. म्हणून तर आम्ही म्हणतो की त्यातच सर्व. एक छोटासा डीजेवाला ब्रेक, बट टॉससाठी रेडी राहायचं. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम एका बाजूला चौटा हिरवा, एकवीरा मानकोली आणि त्यांना फाईट करताना टीम तुम्हाला पाहायला मिळेल श्रीलवन हर्ष, जय जलेश्वर वाडेकर. स्टे ट्यून. दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस, त्याची काळजी घ्या. जगन्नाथ स्मृती चषक तुम्ही खेळताय. स्पर्धेचा आजचा 5वा डे नाईटचा फॉर्मॅट आपल्या समोर रंगतोय आणि काही क्षणात आपण या ठिकाणी वळतो डीजे कडे. एक सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू रोशन पाटील सरांकडे. इंटरनॅशनल लेवल कोणची बक्षीस ठेवली मोठ्या या स्पर्धेनं.
थँक्यू डीजे. ज्याच्या नावानं आज टीम खेळणार आहे, हर्षला ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय, त्याच्या बाजूला टेनिस बॉल क्रिकेट जगताची कल्याण डोंबिवलीची आख्यायिका वाडेकर गावाला आहे ना विजय पाटीलनं लढायला शिकवलं आणि क्रिकेट जगायला त्यांच्या छोट्या बंधुराज सिद्धू पाटीलनं शिकवलं. शांत स्वभावाचा बट मैदानावरती उतरला की अगदी विकेटवरती फुटवर्क त्याचं पदलालित्य जणू काही एखादा डान्सिंग अंपायर ग्राउंडमध्ये कधी कुठेही पोचावा. सिद्धू कधी कुठे जाऊन शॉट्स मारेल हे आजवर कधी कुणाला कळालंच नाही. 60 वर्षाचा दांडगा अनुभव क्रिकेटमध्ये त्याच्या पटलावरती त्यानं काय कमवलं हे वाडेकरच्या क्रिकेटला नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे. त्याच्याच तालमीमध्ये जर तुम्ही पाहिलं अतुल त्यानंतर प्रणित यांसारखे चांगले चांगले अष्टपैलू खेळाडू घडताना वाडेकरच्या क्रिकेटना पाहिलं आणि त्यांचे पुरस्कार ते ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळत होतं. डोंबिवलीतील चोळेगावचे एक नामवंत उद्योजक परिषदात चौधरी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असताना नाव आहे ऋत्विक. पहिला चेंडू या गोलंदाजाच्या मार्फत डॉट पाहायला मिळतो. पृथ्वी नामक गोलंदाज आहे, इथे दुरुस्ती केली जाईल. पृथ्वी नामक गोलंदाजाचा वावर या षटकादरम्यान कशा पद्धतीने आखलं जाईल. ओहो, प्रहार केलाय, फटका काहीसा फसलाय, पाठपुरीचा झेल घेण्याची नामी संधी होती परंतु ती संधी गमावली आहे. बॅकअप चांगलं पाहायला मिळतो. बॅकअप साठी अगदी दर्शन त्या ठिकाणी दाखल झाले. प्रयत्न चांगले होते. वेली संघाचा खेळाडू सर्वेश आणि दर्शन यांच्या माध्यमातून चांगले प्रयत्न राहिले. खरं प्रयत्नवादी राहणं हे खूप गरजेचं असतं. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणती गोष्ट या भूतलावरती अस्तित्वात नाहीये, हे संत ज्ञानेश्वर माऊलींचं वाक्य आहे आणि त्यानुसार प्रयत्नवादी हे व्हावं लागेल. ऑन साईडला क्लिअर केले, मिड ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. फक्त एकच जाव इथे प्राप्त केली जाते. हलवार पद्धतीने धावसंख्या पुढे मार्गस्थ होत असताना धावसंख्या धावपटलावरती बोनकोडे 11 बोनकोडे संघ जाऊन पोहोचतोय. 5 गडी बाद 28. ना अतिशय सुंदर तो उल्लेख केला विठू माऊलींचं ते वाक्य. विठोबाची भेट म्हणून एवढी खास पंढरी आवास मजन आणि अभंग वारकरी संप्रदायाचा विठू माऊलीचा तुकोबांचा हा एक श्वास. मिड विकेटला बॉल, एक सिंगल सेकंडचा कॉल, 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झालं. धावफलक 2 ने पुढे चालला. एक फायटिंग टोटल सेट होऊ लागलं रोशन. हळूहळू का होईना ऋतिक आणि स्वप्नीलमध्ये आता जी पार्टनरशिप होतीये ना तिकडे मात्र पुन्हा एकदा बाउन्स बॅक मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहे. ते म्हणजेच टीम बोनकोडे 11 बोनकोडेच्या माध्यमातून 30 ला 5 आहेत. अजून 8 बॉलचा खेळ या डावातील लिगल शिल्लक आहे. तिकडे कमीत कमी 15 ते 17 आल्या. 45+ एक चांगलं टार्गेट या मॅचमध्ये नक्की असणार आहे. लोवर फुल टॉस ड्राईव्ह केलं समोर. मिड ऑफला फिल्डर नाही आहे. बॉल मागे चालला. लॉंग ऑफ, थोडा वेळ लागलाय. रनआउटचा धोका, थ्रो खराब आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी 2 धावेमध्ये झालंय. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चाललाय. खूप सुंदर बॅटिंग करतोय ऋतिक. या मॅचच्या परिस्थितीला त्यानं ओळखलंय. जेव्हा संधी मिळते तेव्हा आक्रमण करतोय, अन्यथा सिंगल डबल्स त्याच्या बॅटमधनं येतात. संघर्षाला पर्याय नाही एवढंच मला कळतं गड्या. नरकाच्या यातनेनंतर सुख स्वर्गातच मिळतं गड्या. आणि क्रिकेटचं स्वर्ग स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. बॅटच्या समोर लॉंग ऑफला खेचलाय, फटका फसलाय. लॉंग ऑफला फिल्डर टिपलाय झेल. शुभमन गिल स्टँड समोर आणि आलिया विकेट नंबर 6. 32 लॉस ऑफ 6. अतिशय सुंदर या ठिकाणी अगदी तुम्ही हे शिव तांडव स्तोत्र ऐकत होता. चंद्रसूर्य असेपर्यंत रक्तात धग राहील इतकी शौर्याची झळाळी या मातीला दिलीत म्हणून हा महाराष्ट्र जगाच्या माठीवरती आज ताठमानेनं उभा आहे. महाराजांनी तुमचं भविष्य जाणलं होतं मित्रांनो. तुम्ही त्यांचा फक्त कधीच इतिहास विसरू नका. आपल्या राजाचा इतिहास पुढच्या पिढीला अभिमानानं सांगणं हे आपल्यासाठी येत्या काळामध्ये हे आपलं कर्तव्य आहे. कारण 1630 साली 19 फेब्रुवारीला आपण जर पाहिलं पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेल्या शिवनेरी या डोंगरीवरती राजांचा जन्म झाला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सन्मान या क्रीडानगरीला भेट देण्यासाठी, या स्पर्धेला भेट देण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका शारदाताई प्रदीप चौधरी मॅडम यांच्या ठिकाणी आगमन होतंय.
सुस्वागतम, वेलकम. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. संपूर्ण मयूर ग्रुप बदलापूर आणि या क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. या दरम्यान सन्मान्य प्रदीपजी चौधरी साहेब, त्यांचा संपूर्ण या ठिकाणी मैत्र परिवार, सर्व फॅमिली मेंबर्स या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचं या ठिकाणी हार्दिक मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. वेलकम प्रदीप दादा. राजकीय क्षेत्रातला अनेक वर्षाचा प्रवास आणि या वर्षी राजकीय क्षेत्रात मिळालेली एक सुवर्ण अशी खरं तर डोंबिवलीकरांना अगदी एक आनंदाची बातमी मिळाली. आणि याच दरम्यान नगरसेविका ताईंचं देखील या ठिकाणी वहिनींचं शुभागमन झालं. आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण चर्चा करत होतो जुन्नर तालुक्यातील वसलेल्या शिवनेरी या डोंगरीवरती 19 फेब्रुवारी 1630 साली बाळ शिवबाराजांचा जन्म झाला. भीमाशंकराच्या जठात आणि नाणेक घाटाच्या ओठात वसलेल्या किल्ल्या शिवनेरीवरती तो पुत्र जन्माला आला, जो पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला आणि पुत्र भारत वर्षाला झाला. एक मराठा वतनदाराच्या घरात जन्माला आलेल्या मुलानं अवघं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा इतिहास चेहरा मोहरा बदलवून टाकला. लोबा फुल टॉस ऑन साईडला टर्न केला, मिड विकेटला फील्ड बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेतील धावा 4. शिवाजी नामक एक शूरपुत्र जन्माला माणसाला जन्मात आलेल्या पण देवासमान लौकिक प्राप्त करणाऱ्या ह्या देव माणसानं अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात जो काही कर्तृत्ववान, तेजस्वी आणि ओजस्वी असा इतिहास घडवला, त्या इतिहासानं आजही जनसामान्यात प्रेरणा निर्माण होते आणि आजही त्यांचं नाव घेता अंगावरती काटा उभा राहतो. आजही त्यांचं त्याग, निष्ठा, स्वातंत्र्य प्रेम पाहून डोळ्यात अश्रू उभे राहतात आणि आजही त्यांच्या गडकोटांची उंची पाहताना, त्यांच्या शौर्याचे पोवाडे गाताना, त्या पराक्रमी आठवणींचे धडे गिरवताना छाती अभिमानानं 2 इंच फुगते. मुजरा राज मुजरा. जय शिवराय. आज जयंतीनिमित्त महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. बॉल तयार आहे कुलदीप. स्लो बबन कमी गतीनं टाकला, मिडॉनच्या डोक्यावरनं बॉल चालला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आले डीप लॉंग ऑनला. एक सिंगल मिळते. क्या म्हणशील रोशन? आता धावा बनवू लागलेत. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर 4, त्यानंतर पुन्हा सिंगल आली आहे. स्वप्नील एका बाजूला जे एक लेजंड प्लेअर आहेत, ते सध्या या विकेटवरती बॅटिंग करतात आणि या सगळ्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय. सध्या नगरसेविका विद्यमान जनतेनं ज्यांना भरभरून अत्याधिक मताधिकांनी विजय मिळवून दिला, असा भारतीय जनता पार्टीचा विकासाचा एक नवा चेहरा तुमच्या समोर. क्षेत्ररक्षक डीप मध्ये टिपलाय, झेल संपलाय खेळ. फलंदाज बाद. विकेट डाऊन. 38, लॉस ऑफ 7. परंतु येणाऱ्या उत्तरार्धामध्ये विजयाचं तोरण इथे कोण बांधेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. अजिंक्यपद जिंकण्याच्या इर्षेने 2 संघ सध्या घडीला आमने सामने खेळत आहेत. ठाणे जिल्ह्याचं भूषण, खरं तर ठाणे जिल्ह्यातील 2 नामवंत संघ क्रिकेटच्या सारी पाठावरती आमने सामने खेळत आहेत. सामना उत्तरार्धामध्ये तगडा होईल. नो डाऊट ॲट ऑल. मजाल मॅचला. फक्त मी म्हणेल या बॉलवरती कमीत कमी एक डबल अगदी कुठेतरी शोधणं बनतं. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. व्यासपीठावरती तुम्ही पाहताय मरुददा पिसेकर, त्यानंतर आपण पाहताय चौधरी दादा, त्यांच्या सोबतीनं परेश दादा या ठिकाणी मॅचचा आनंद घेतोय. परेश दादा पण डोंबिवलीच्या राजकीय क्षेत्रातला किंग मेकर हस्ती आहे आणि ज्या नावानं आज तुम्हाला नरेंद्र गोमारे आणि परेश चौधरी पुरस्कृत श्री हर्ष लवन जय जलेश्वर वाडेकर खेळताना दिसेल. मरुददा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर. रोशन, तुझ्या माहितीसाठी अगदी थोडक्यात ते नाव आहे. गरुड आणि सिंह कधी स्वतःची जाहिरात करत नाही, कारण त्यांचं सामर्थ्य त्यांची उपस्थिती सिद्ध करते आणि या 2 बंधूंचं जे सामर्थ्य त्यांच्या उपस्थितीनं नेहमीच सिद्ध झालंय आणि आज पूर्ण जगाला त्यांनी दाखवून दिलंय आयोजन कसं असावं, तर स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकासारखं असावं. डाव संपलाय. मैदानावरती पहिला स्कोर झाला 39, लॉस ऑफ 9. 39ला 9 बाद आणि 40 धावेचं लक्ष मैदानावरती उभं झालंय. चला लगेचच आपण या ठिकाणी वळतोय पुढील मॅचच्या टॉसकडे. चौथा हिरवा एकविरा मानकोळी आणि त्यांना फाईट करताना श्री हर्ष लवन जय जलेश्वर वाडेकर. टॉस टाइम. इट्स ओव्हर टू मॅडी. वळूयात आपण नाणेफेकीकडे आणि तिकडे आमचे समालोचक जोडले जातील. महेश जितूया. धन्यवाद ओमकारजी शेटे सर. या आपण दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आमंत्रित करू. एका बाजूला चौटा हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानकोली
आणि त्यांना फाईट करेल नेक्स्ट मॅचमध्ये एका बाजूला श्री हर्ष इलेवन जय जलेश्वर वाडेकर. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की लवकरात लवकर आपण चेक 1-2 मिनिटं आपण मानकोलीला ड्रेस देतोय, त्यापर्यंत आपण मॅडी सगळ्या ॲडव्हर्टायझिंग कडे एक नजर टाकूयात. नुकतंच नारायण ढाबा, त्या सोबतीनं जय जगन्नाथ, जय ज्योती हेरिटेज या सगळ्यांच्या आपण या ठिकाणी ॲडव्हर्टायझिंग पाहत होतो. आणि आता थोड्याच वेळात पुढील सामना सुरू होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानावरती दाखल झाली आहे. वेल बोल्ड बॉबी, त्याचा स्पेल खूप सुंदर होता. मयूरदादा आणि परेशदादा आणि चौधरी दादा आणि त्या सोबतीनं ही सगळी टीम या ठिकाणी तुम्ही पाहताय जी या व्यासपीठावरती भेट देते. वैभव, रिक्वेस्ट आहे थोडं पटकन चला, कारण टॉससाठी तिकडे कॅप्टन थांबलत, लगेचच तुम्हाला नाणेफेकीसाठी तिकडे पोचायचं आहे. मानकोली टीमचं आगमन झालं. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. त्यांना फाईट करताना कल्याण ग्रामीणमधनं सिद्धू पाटील आणि त्यांचं जय जलेश्वर वाडेकर हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील एक अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा आपण पाहताय. त्या स्पर्धेचं नाव स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. रोशन, नेहमीच तुझ्या अगदी अनेक कवितातून, तुझ्या लेखणीतून तू प्रत्येक स्पर्धेसाठी काही ना काही म्हणत असतो. आम्ही अपेक्षा करू आज संध्याकाळपर्यंत या स्पर्धेसाठी देखील काहीतरी नक्की ऐकायला पाहिजे. पण मध्ये या स्पर्धेबद्दल अगदी पाहिल्यानंतर, या स्पर्धेचा थाट रुबाब पाहिल्यानंतर फक्त इतकंच म्हणेल, झाली गर्दी मैदानात, लुटला महापूर क्रिकेट प्रेमींचा, उदय भंडारा क्रिकेटचा आणि पूर्ण महाराष्ट्रात जयघोष साजरा होतोय स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर स्मृती चषकाचा. टॉस टाइम आहे, काही क्षणात टॉस केला जाईल. माडी तिकडे आपल्यासोबत उपस्थित आहे, काही सन्मान आपण करू शकतो. माडी, आपल्याकडे वेळ आहे. इट्स ओव्हर टू यू. प्रेझेंटेशन बॉक्स. चला, मानकोली आणि वाडेकर या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, सेकंड इनिंगचा बॉल पडण्याच्या आत आपल्याला या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये यायचे. आता दोन्ही टीमकडे ड्रेस कोड आपण दिलेले आहेत, लक्षात घ्या. कॅप्टन्सला विनंती आहे लवकरात लवकर आपण यायचे. या दरम्यान नुकताच ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय सुनीलजी माळीसाहेब, भगवा चषक या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सन्माननीय नकुलजी भांडे साहेब यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. अनेक सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 हे 8वं पर्व आपण पाहतोय. या आपण काही विशेष सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत. सन्माननीय प्रदीपजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती राहील आपण या, आपला सन्मान या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि कल्याण डोंबिवली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका शारदाताई चौधरी यांना सुद्धा विनंती राहील आपण सुद्धा या. हार्दिका बहिणी आपण सुद्धा या, आपल्याही शुभस्य हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि तेजस्वीताई पिसेकर आपण सुद्धा या. वैभवदादा पिसेकर आपण सुद्धा या ठिकाणी या. आपल्या सर्वांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी होणार आहे आपल्या पाहुण्यांचा. दादांच्या शुभस्य या ठिकाणी हा मान सन्मान, प्रेमाची आणि मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंटो देऊन चौधरी साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. यानंतर नवनिर्वाचित नगरसेविका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शारदाताई चौधरी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. काय विशेष सन्मान या ठिकाणी होणार. दोन्ही कॅप्टन सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण लगेच टॉस देखील या ठिकाणी करणार आहोत. मी नगरसेविका शारदाताई चौधरी यांनाच विनंती करेन आपल्या शुभस्य आपण या सामन्याचा टॉस देखील करायचं. एका बाजूला वाडेकर, दुसऱ्या बाजूला मानकोली, एका बाजूला कल्याण डोंबिवली तर दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुका आपल्याला पाहायला मिळेल. मी आमच्या सर्व या ठिकाणी फॅमिली मेंबर्सला विनंती करेन की आपण स्थानबद्ध व्हा. एक मिनिट आपण टॉस करू. या दोन्ही टीमचे कॅप्टन समोर या, इकडे या. ओके, या प्रदीप दादा चौधरी आपण सुद्धा या. टॉस आपण करतोय. दोन टीम मध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल. एका बाजूला प्रतीक दादा, दुसऱ्या बाजूला मयूर दादा. ओके, कॉल करेल मानकुली टीम.
मयूरदादाचा कॉल या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि मयूरदादा चाललेले आहेत. मी ताईंना विनंती करेन आपण स्थानबद्ध व्हा. दादांना सुद्धा विनंती राहील. टॉस जिंकला टीम मानकोलीने. चौथा हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानकोली आज भिवंडी तालुक्यातून या ठिकाणी दाखल झालेला आहे. कसं वाटलं इकडं आल्यानंतर? खूप छान वाटलं इथं आल्यानंतर. टॉस जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? बॅटिंग अगदी आपण पाहतो बॅटिंगचा निर्णय का? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. चेसिंगला बी हे होते. चेसिंग सोपं जाईल यासाठी. चेसिंग नाही होणार. चेसिंगसाठी हे प्रयत्न करायला लागेल. अच्छा, म्हणून या ठिकाणी प्रथम अगदी आपण पाहिलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. चौथा हिरवा मानकोली टीमच्या वतीनं आपण पाहिलं तर कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजनाबद्दल काय सांगशील? नेहमी आपण सिमेंट विकेट मातीच्या विकेटवरती खेळतो, आज लेदरची विकेट आहे. आयोजन खूप सुंदर आहे. खेळायला मजा येईल. धन्यवाद. या ठिकाणी सिद्धू पाटील आहेत, जय जलेश्वर वाडेकर संघाचे कॅप्टन. सिद्धू दादा, टॉस गमावलाय. टॉस तुझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. आता या ठिकाणी तुम्हाला करायची आहे प्रथम गोलंदाजी. खरं तर अगदी आपण पाहिलं तर जय जलेश्वर वाडेकर संघ म्हटल्यानंतर फिरकीचं आक्रमण सातत्याने. आज एक खेळाडू कमी आहे संघामध्ये. मला असं वाटतं की अतुल भोईर, परंतु त्याच्या अनुपस्थितीत खेळ करायचे. कशी स्ट्रॅटर्जी असेल? नक्कीच आम्ही काल इथे आपलं मांगरूला इथे क्वालिफाय झालेलं आहे टॉप 5मध्ये. पण इथे मयूर पिसेकर ग्राउंडला आम्ही मागच्या वर्षीपासून खेळतो. खरंच खूप इंटरनॅशनल लेवलला खेळल्यासारखं वाटतं. तर त्या प्रकारचा ग्राउंड पण आहे. खरंच मजा येईल खेळायला. सिद्धू दादा, अनेक जिल्ह्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर ठाणे रायगड दोन्ही जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये शहरांमध्ये तुम्ही क्रिकेट खेळत असा. या आयोजनाकडे पाहिल्यानंतर कसं वाटतंय? नाही, खरंच हा हे जे आयोजन आम्ही पाहतो आणि खेळतो, खरंच इंटरनॅशनल लेवलचं स्टेडियम असल्यासारखं वाटतं आणि इंटरनॅशनल मॅच IPL खेळल्यासारखं वाटतं. धन्यवाद सिद्धूदादा पाटील. धन्यवाद मानकुली संघाचे कॅप्टन्स. टॉस बॉक्समधून न्यूज आली आहे. मानकुली टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर आपण पाहतो जास्तीत जास्त धावा कुटण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. या ठिकाणी नुकताच आगमन झालेले आमचे भगवा चषकाचे दमदार आयोजक सुनीलजी माळी यांना विनंती राहील आपण या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. दर्जेदार आणि यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे सुद्धा मुरबाड तालुक्यामध्ये पाहिलं जातं. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करू. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय प्रदीपजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी मयूरदादा पिसेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या प्रदीपदादा म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रदीपजी म्हात्रे साहेब आपण या, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय भांडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल मयूर ग्रुपच्या वतीनं. मयूर ग्रुपच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी होतोय सर्व पाहुण्यांचा. आणि यानंतरची सत्कार मूर्ती असेल सन्माननीय भांडे साहेब आपण या, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. अत्यंत चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सध्या चालू ऑन गोईंग मॅचकडे आपण जाणार आहोत. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू कम बॉक्स. थँक्यू सो मच अध्यक्ष महोदय. बॅडी सर, खेळाडू होतोय रन आउट. स्वागत कक्षमध्ये शाही सत्कार सोहळे इथे जारी असताना अर्पून या पुष्पगुच्छ भावसुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली, मने प्रसन्न झाली. अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये हा पाहुण्यांचा शाही सत्कार सोहळा इथे संपन्न होतो. क्या बात आहे रोशन. आणि अतिशय सुंदर असं खरं तर या ठिकाणी आपण हे शब्दांकन केलं. सुनील माळी व्यासपीठावरती आपल्यासोबत उपस्थित होतं. नकुलजी भांडा आपल्यासोबत उपस्थित होतं. मुरबाड विभागामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा होतात. द मॅन बिहाइंड द शो सुनील माळी त्यापैकी एक असं नाव आहे. स्वतः आयोजकाला देखील मी मैदानावरती झाडू मारताना कुणाला पाहिलं ना तर ते सुनील माळी आहे. आपली स्पर्धा आपण स्वतः काम केलं तर आयोजन मोठं होणार. आणि तब्बल 8 ते 10 दिवसाचा एक मोठ्या शेड्यूल सोबत सुनील माळी यांचं भगवा चषक आपल्याला पाहायला मिळतं. आय थिंक जर मी बरोबर आहे तर आंबेळे खुर्द या गावामध्ये ती स्पर्धा रंगते. स्वागत तुम्हा सर्वांचं. पिसेकर परिवार आणि त्या सोबतीनं
हे सगळे आपल्या या ठिकाणी तुम्ही पाहताय गेस्ट आपल्या सोबत आहेत, सगळे फॅमिली गेस्ट आहेत, रिलेशन्स अगदी सगळ्यांसोबत अतिशय जीवाभावाचे रक्ताची सगळी नाती आहेत आणि जी व्यासपीठावरती उपस्थित आहेत भाचा भाची कंपनी त्या सोबतीनं आपण पाहताय सगळा हा मामा मावशांचा परिवार बहिणी आहेत आणि सगळे खरं तर हे पिसेकर परिवार ऑलवेज एकविरा आणि मा जगदंबा तुम्हाला प्रचंड सारं सुख देव हीच मा भवानी चरणी आई जगदंबे चरणी आणि एकविरा माते चरणी प्रार्थना. षटक मैदानावरती सुरू पहिलं धाव फलकावरती धावा आपण पाहताय आतापर्यंत झालेल्या 6 विकेट गेलेली आहे आतापर्यंत 1 आणि आता 2 धावा ऍड झालेत. धावफलक पोहोचलाय 8 या आकड्यावरती. सुनील माळी आणि नकुल दादांना सध्या तुम्ही ऑन स्क्रीन पाहता. भगवा चषकाचे शिल्पकार स्वागत आहे दादा आपलं. नाव बॅक टू क्रिकेट. सॉफ्ट हँड खेळत एक सिंगल ओ व्हॉट अ फिल्डिंग. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. एक इंटरनॅशनल लेवल खरं तर फिल्डिंगचं स्टँडर्ड तिकडे मेंटेन करताना टीम आपल्याला पाहायला मिळते आहे. बोनकोड 11 बोनकोड आहे म्हणून मी सुरुवातीला तुला म्हणालो ना बोनकोड 11च्या क्रिकेटमध्ये शिस्त आहे, क्रिकेटचं स्टँडर्ड ते सगळं खरं तर या स्तरावरती बोनकोडे दाखवायला नक्की ट्राय करेल. ओमकार नाईक सारखा पुरस्कर्ता ज्यानं क्रिकेट नवी मुंबईचं जगवलंय घडवलंय, नवी मुंबईचा एक पुरस्कर्ता म्हणून अवघ्या भारत विश्वामध्ये ज्या नावाचा आवर्जून आदर सन्मान केला जातो. स्वागत आहे ओमीदादा आपलं. व्यासपीठावरती आपण नक्कीच येऊन आपला सन्मान स्वीकारावा ही विनंती आम्ही तुम्हाला करतोय. विघ्नेशचं पहिलं षटक धावफलकावरती धावा 9 विकेट गेलेली आहे आतापर्यंत 1 अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 40चं लक्ष समोर आहे आणि 31 धावा पाहिजे. मॅच अजूनही ऑन आहे, सामना संपलेला नाही आहे. एक चांगलं षटक आलं तर मैदानावरती कमबॅक होऊ शकतं टीम बोनकोडे 11 बोनकोडेचं. बट जोपर्यंत मैदानावरती उपस्थित आहे ना विजेंद्र पाटील तोपर्यंत खतरा खूप मोठा आहे. हा खेळाडू जर 3 ओव्हरपर्यंत मैदानावरती उभा राहिला तर सामन्याचा रिझल्ट 4 षटकांच्या आतमध्ये लागेल. त्यामुळे ऋतिकला त्या सोबतीने येणाऱ्या गोलंदाजाला विजेंद्रला जास्तीत जास्त ऑफ स्ट्राईक किंवा त्याची विकेट कशी येईल ते ट्राय करावं लागेल. फसुबाई 11 7080 जय काफरोबा वेहलेगाव हा संघ मैदानावरती बॅटिंग करतो. टार्गेट चेस करायचं त्यांना. 40 हवेचं संध्याकाळचं सत्र अगदी एक आल्हाददायक हवेचा झोत येऊन अंगाला स्पर्श करून जातो. एक सुंदर अशा वातावरणामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 स्पर्धेचा हा 6वा डे नाईट क्रिकेटचा 16. ऑन साइडला फटका धमाकेदार म्हणून म्हणालो ना जोपर्यंत विकेटवरती विजेंद्र पाटील उभा 3 ओव्हर जर थांबला तर मॅचचा रिझल्ट वेहले गावच्या बाजूनं पूर्णपणे टर्न होईल आणि पहिल्याच बॉलवरती घुटना टेक और ए सिक्सर देख यू जमी पर बैठकर क्यों आसमा देखता अरे पंखों को खोल जमा नासिब मेरे यार उडान देखता. नक्कीच अगदी गावचे संबंध क्रिकेट रसिक सांगतायत की आमचा खेळाडू चांगला खेळेल आणि त्या पद्धतीनं वेहले संघाचा हा खेळाडू आक्रमक होत असताना विजेंद्र ज्याच्या नावामध्ये जय हा शब्द दडलाय. सीमा पल्ल्याड हा भॅड हल्ला पाहिला. चेंडूची ते मागणी केली जाते. काय दमदार फटकेबाजी आखली जाते. पिबनच्या पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू पारचंदन ज्या पद्धतीनं सर जडेजा स्टाईल फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवला त्याच्या जोरावरती अगदी धावा काहीशा रोखल्या जाऊ शकतात. कारण गोलंदाजी ही धारदार व्हायलाच हवी आणि त्यात नंतर अगदी हाय क्वालिटीचं स्टँडर्ड फिल्डिंगचं कार्य राहिलं तर निश्चितच बोनकोडे 11 बोनकोडे संघ इथे शिक्कस राखू शकतो. परंतु वेले संघाचा खेळाडू आता पूर्णपणे आगीचे आगडोंब उसळतायत. अगदी 15 धावा धावपटल्यावरती 1 गडी बाद. 15 लॉस ऑफ 1 15ला 1 बाद. अजून एक मोठा फटका हाऊसफुल अगदी 4 तुम्ही पाहिलं ना त्यामध्ये अगदी ज्यावेळी पूर्ण भूतकाळ आठवण येतो प्रत्येक जण म्हणतो गामा मारेगा. आज वेहले गाव आणि त्यांचं डगआउट मरेल. कोई मारे या ना मारे हमारा नन्या जरूर मारेगा. आणि लगातार 2 बॉल आणि विजेंद्र पाटीलच्या बॅटमधनं 2 षटकार आलेत आणि सामना खुला झालाय. फसुबाई 7080 नावाचा ब्रँड बॉलवरती चिपकल्यानंतर सरळ बॉल पोहोचलाय. रोहित शर्मा स्टँडच्या अगदी वरतून सीमा रेषा पार हा आलाय. एक धमाकेदार षटकार. मॅच खुली झाली आहे. पाठोपाठ लगातार हे आपण 2 षटकार पाहिले. चेंडूंची इथे मागणी केली जाते. चेंडू आपण खेळाडू कक्षमध्ये इथे सुपूर्द करायचे. या पूर्ण स्पर्धेमध्ये एक पारितोषिक आहे जे आमचे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून अतिशय आमचे जवळचे व्यक्तिमत्व हरिभाऊ शिंदे यांच्या वतीनं सलग 3 षटकार मारले तर पारितोषिक दिलं जाईल. फलंदाजांना 1000 रुपयाचं. कोणत्याही फलंदाजानं अर्धशतक झळकावलं त्याच्यासाठी देखील 2000 रुपयाचं पारितोषिक. हा सलगचा 3रा मारायचा होता. विकेट धोक्यात. विकेट धोक्यात. ओ कॉल नाही झालाय.
3 तिगडा काम बिगडा आणि धावा कंप्लीट झाल्यात. या ठिकाणी 2 आणि 2 धावेच्या मदतीनं स्कोर पुढे चाललाय 23. आता जिंकण्यासाठी धावा करायच्यात. या ठिकाणी 17 आणि पूर्णपणे सामना लेस दॅन रन बॉल आला. 21 बॉल बाकी आहेत. 17 धावा करायच्यात. 9 विकेट हातात आहेत. अगदी जी जानसे फिल्डिंगची आखणी केली जाते. अनिरुद्ध जानकर त्या ठिकाणी पोहोचलाय. अलीकडे पाहिलं पारचंदन अगदी चंदना परी स्वतःला झिजवत चांगली फिल्डिंग साकार केली आणि हाय क्वालिटीच्या फिल्डिंगच्या जोरावरती धावसंख्येला रोखायचे फिल्डिंग करणाऱ्या बोंडकोडे 11 बोंडकोडे संघाला. 23 धावा. धावपटलावरती आगीचा आगडोंब पुन्हा एकदा उसळतोय. आका गोला उछलकर बोला टोलेजंग फटकेबाजी. अजून एक षटकार. हे मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यात वागणी बदलापूर परिसर मयूर ग्रुप जिथे स्पर्धेचं पाहायला मिळतं वेगळं रूप आणि इथे आल्यानंतर क्रिकेटची श्रीमंती काय असते हे इथे आल्यानंतर कळेल. चला अजून एक बॉल मैदानावरती देऊयात. जेवढे पण मारलेत परत आलेले नाही आहेत. तिकडे बाजूला आजूबाजूला प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे रिक्वेस्ट आहे मॅच बॉल कृपया करून तुमच्या जवळपास असेल तर लगेच रिटर्न करत चला. धावफलकावरती धावा 29. 6 मध्ये 23 वरती विजेंद्र बॅटिंग करतोय. या टीमच्या क्वालिफायर अगदी आपण स्पर्धेच्या संघांकडे एक नजर टाकूयात. आतापर्यंत जर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं पहिल्या दिवसामध्ये मिहिरा ग्रीवा श्री गणेश मानकिवली संघ क्वालिफाय झालाय. या स्पर्धेचा दुसरा डे नाईटचं क्रिकेट ते मात्र गाजवताना आपण पाहिलं टीम कासगावला. या स्पर्धेचा तिसरा डे नाईट फॉर्मॅट टॉप त्यांना अगदी गाजवताना पाहिलं श्री अँड हर्ष जयशंकर चांदईला. नरेंद्र गोमारे आणि परेश चौधरी पुरस्कृत नेक्स्ट मॅच त्यांचा संघ जय जलेश्वर वाडेकर देखील खेळतोय. आज पुन्हा हे दोन्ही पुरस्कार ते स्वप्न घेऊन उतरतील. कालचा डे नाईट क्रिकेट गाजवलं तो म्हणजेच टीम जगदंबा वाकळण संघानं. अनिकेत कुलकर्णी आपण कुठे असाल त्वरित संपर्क साधा. बॉल मॅच थांबली आहे त्याच्यामुळे. अनिकेत दादा कुलकर्णी आपण कुठे असाल त्वरित लगेचच आपल्याला संपर्क साधायचा आहे. प्रेक्षक जरा तिकडे बॉल आहे तो पटकन रिटर्न करा. जास्त लांब नाही आहे लगेच सापडून जाईल. चला मॅच बॉल रिटर्न आला. एक गोष्ट चांगली आहे की वेलेचं प्लेयर्स डगआउट इकडे आहे नाहीतर कधी बॉल रिटर्न आले असते तुम्हाला समजलं पण नसतं. 0 मिनिटामध्ये कमाल इकडे. टीमची टोटल 29. 29ला 1 बाद. आता जिंकण्यासाठी करायच्यात फक्त 11 धावा आणि वेळ जर आपण पाहिली तर खूप मोठी आहे. 20 चेंडू आणि 11 धावेची या ठिकाणी गरज आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. वाडेकर आणि मानकोली एंट्री गेट मधून आतमध्ये येऊन तुम्हाला थांबायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स अगदी समोर. ओ व्हॉट अ शॉट. जसा आला तसा पाठवलाय. या ओव्हर मधला हा षटकार नंबर 4 आहे आणि सामना या षटकामध्ये पूर्णतः खुला झाला. पुन्हा एकदा सांगतो टीम चौथा हिरवा एकविरा मानकोली आणि श्री हर्ष लवन जय जलेश्वर वाडेकर दोन्ही टीम कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन तुम्हाला थांबायचं आहे. जसा सामना फिनिश होईल विनीत लगेच मैदानावरती बॅटिंग टीम उतरेल आणि फिल्डिंग टीम आपल्याला क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. अगदी विरूपंथी स्टाईल वीरेंद्र सेवाग स्टाईल विजेंद्र नामक खेळाडू आता आक्रमक झालाय. अगदी 7 चेंडू 29 धावसंख्येची दमदार खेळी सध्या घडीला या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. सीमा पल्ल्याड हा भॅड हल्ला पाहिला आणि आता जिंकण्यासाठी फक्त 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. टार्गेट होतं 40 धावसंख्येचं. वी फॉर विक्ट्री विनीत माईचं झालं शुभागमन. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील 2025-26 हंगाम लगातार ज्या खेळाडूनं KPC इनामपुरी ट्रॉफी 3 मॅच 3 अर्धशतकं झळकावली आणि प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट 4 व्हीलर कार आपल्या आयुष्यातली रायगडाच्या धर्तीवरती पनवेल तालुक्याच्या इनामपुरीच्या स्पर्धेत ज्यानं मिळवली असा मानकोलीचा वी फॅक्टर विनीत माईचं झालं आगमन. स्वागत आहे. चला बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर जिंकण्यासाठी पाहिजे अजून 5 धावा आणि मॅच फिनिश करण्याच्या नादात विकेट धोक्यात आणि आली आहे विकेट. फलंदाज बाद विजेंद्र पाटील 8 चेंडूंचा सामना करत 29 धावेची एक झुंजार खेळी विजेंद्र पाटीलनं साकारली आणि त्याच्या नावानं लागला धक्का.
या ठिकाणी दुसरा. अगदी धुवाधार पारी खेळणारा हा खेळाडू विजेंद्र आता मात्र माघारी परतलाय, परंतु या खेळाडूनं काम तमाम केले. वेलेर संघाचा हा दमदार क्रिकेटर ज्याच्या जोरावरती हा संघ विजयाच्या समीप जातोय. खेळाचं पहिलं अंक पाहिलं तर बोनकोड 11 बोनकोडे संघानं धावसंख्या जास्तीत जास्त बनवली नाहीये आणि याची भुगतान जर पाहिली तर उत्तरार्धातील जी सुरुवातीची 2 षटकं पाहिली ज्याच्यावरती खरपूस समाचार पाहिला. पिबनचं पहिलं षटक पाहिलं जिथे 9 धावसंख्या येताना पाहिल्या आणि त्यानंतर ऋतिक विरोधात जी धोबीपछाड फटकेबाजी होताना पाहिली विजेंद्रच्या माध्यमातून. यातूनच निकाल आणि या सामन्याचा कल अगदी काहीसा आपल्या बाजूने खेचत असताना वेले हा संघ सध्या घडीला चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून राहिलाय. खरं तर जर पाहिलं तर या संबंध स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचं महागडं षटक गोलंदाज ऋतिकनं इथे हाताळलंय. काहीसा वेगळा पराक्रम त्याच्या माध्यमातून राहिलाय. खराब कामगिरीचा हा कालखंड आहे, परंतु यातून बचावात्मक भूमिका या खेळाडूला आखावी लागेल. हलवार पद्धतीनं इथे हा फटका खेळला गेलाय. लेटकट आणि हे पाहता अगदी विजयाच्या समीप जाण्यासाठी हे फटके खेळले जात आहेत. 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचते. एकूण धावसंख्या धावपुस्तकावरती 2 गड्यांची कत्तल 37 धावा धावपटलावरती. फक्त आणि फक्त 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गेलाय पार्थ. सार्थ पद्धतीनं फटकेबाजी गुडघ्यांचा वापर करत विराट फटका. विराट कोहली स्टँड कडे हा चेंडू विस्थापित होतोय आणि महेंद्रसिंग धोनी स्टाईल हा सामना फिनिश केलाय. वेले गावचा हा दमदार क्रिकेटर ज्या फटक्यानं हा सामना फिनिश करतोय. सारे जमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार. सारे जमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार. आमचे मयूर दादानी चषक ठेवलाय बदलापूर गावानं. आमचे मयूर दादानी चषक ठेवलाय बदलापूर गावानं. DJ Omi in